हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही छानच असणार. तर आज ना आम्ही चाललोय गावाला म्हणजे जायचं आम्हाला. यांचे लहान भाऊ आहेत ना, म्हणजे माझे दीर, त्यांच्याकडे जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला. तर म्हणजे तसं तर ना आम्हाला ते नेक्स्ट वीकमध्येच जायचं होतं की तिकडेच आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहू 2-3 दिवस आणि मग पुढे जळगावला जाऊ म्हणून माझ्या सासरी. पण ना आता नेमका हा लॉंग विकेंड आला ना, मग असं आणि आम्हाला जायचं कारण काय आहे की आम्हाला ना स्नोईला भेटायला जायचं आहे. म्हणजे कधीपासून असं वाटतंय की तिला कधी भेटू. तर म्हटलं चला, असं पण लॉंग विकेंड आलेला आहे, मग पुढे 8 दिवस पुढे करण्यापेक्षा आम्ही आताच निघालोय. आणि तर ही एक बॅग आहे, ही यांची लॅपटॉप बॅग ऑफिसची. आणि हा ही तर आमचे कोणत्याही गावाला जाऊ द्या, आम्ही कोणत्याही हा ना वीरचा झोका म्हणजे कुठेही घेऊन जावा लागतो तो मागचा पसारा इग्नोर करा, कारण की गावाला जायचंय आम्हाला. चावला चावू नको, डेंजर चावतो भैया डायरेक्ट. वीर कसं करतोय तो? गुजू गुजू गुजू. कुठे जायचंय? चोळीला भेटायला जायचंय तुला आता. कसं करेल काय माहिती आज चोळीला भेटून. असं म्हणजे टीव्ही मध्ये आपण जेव्हा लहान बाळा दाखवतो, व्हिडिओ वगैरे दाखवतो, तेव्हा तो खूप असा आनंद होतो, असं त्याला खूप एक्साइटमेंट होते डायरेक्ट. आणि आता तर असं वी डोंट नो की काय करेल तो तिला भेटल्यावर. तिला असं धरायलाच धरेल काय करतो काय माहिती. तेच ना. पण त्याला आवडेल, आनंद वाटेल एकदम असं. खूप एक्साइटमेंट असेल त्याला. वीर दादा झालाय ना, मग तो तिला घेईल ना मस्त पैकी, भारी भारी वाटेल त्याला. आमचा वीर दादा झालाय. बाय. मी नाही येते, तुम्हीच जा गावाला. बाय. बाय. हा तू नको येऊ, काही गरज नाही. बाय. असं अरे मोठा झाला आता, असं नाही करायचं. बाय वीर. गाईज 9:30 झाले आणि आमची बस 10:30 आहे ना. 10:30 ट्रॅव्हल्स. ऍक्च्युली बरं ते ट्रॅव्हल्स तिकीट मिळालंय, ते पण लास्ट सीट आहे. कारण आज लॉंग विकेंड असल्याने तो मला म्हणतोय घे म्हणून. बरं, दिवाळी सारखा सीझन चालू हो ना. मला डायरेक्ट किती तिकीट महाग होतं. बसचे तिकीट पण खूप महाग झालेले. असं वाटतंय दिवाळी आलेली आहे, कारण आता लॉंग विकेंड आहे ना. आता स्कूल्सला पण सुट्टी लागली, तर मग सगळ्या गावाकडे जायला लगेच वाढले तिकीट. आणि लगेच ट्रॅव्हलची तिकीट. मग ते त्याच्यावर कोणी रिस्ट्रिक्शनच नसतं कोणाचं. ते त्यांच्या मनाला पटेल त्याला असं खेळवा काहीतरी, रेट वाढवता, रेट कमी करता. आणि ते बरं भेटलं आपल्याला तिकीट लास्ट भेटलं ते पण. गुंपू 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 परत डिशूम तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये, तुमचा पण काही प्लॅन असेल विकेंडचा, आउटिंग वगैरे करायचा. आम्ही तर चाललोय आता आउटिंगला मस्त. हो, मजा करू आम्ही 2-3 दिवस. आता खूप मजा करू आम्ही 2-3 दिवस स्नोई सोबत. असं वेळ घालवता येईल असं. गेलो असतो ना तर मग आपल्याला फक्त 2 दिवस राहता आलं असतं आणि अशी खूप काही गडबड झाली असती. तर मग आता कसं आहे आपल्याकडे विकेंड आहे, त्यामुळे आपण टाइम स्पेंड करू शकतो. चला मग आता जाऊ, आपण निघू. आता आपल्याला कॅब बुक करावी लागेल. कॅब लवकर यायला पाहिजे फक्त आता. येईल. चालेल, मग आम्ही आता तिथंच म्हणजे आपल्या लोकेशनला जाऊ. भेटू तेव्हा त्यांना दाखवू. तेव्हाच दाखवू. बरं, मग मध्ये पण दाखवते ना बस. मग स्नोई तर दाखव ना बाई. अरे वा, विषय का आमची छोटीशी परी. बाय गाईज. बाय वीर. बाय कर सगळ्यांना. बाय कर सगळ्यांना. टाटा मला. मूड नाही. तर आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि लोक म्हणजे सीट भरताय, अजून निघाली नाही गाडी. आणि हे बघा इकडे कसे बाहेरची गंमत बघतोय. वीर कोण आहे वीर? तू दिसतोय. मग आता आपण भेटूया उद्या सकाळी संभाजीनगरला पोहोचल्यावरती. गुड नाईट. हॅलो गाईज. तर ना आम्ही पोचून तर गेलो सकाळी, पण ना खूप लेट वगैरे होऊन गेला, त्यामुळे ना मला ब्लॉग
करणं म्हणजे शक्य नाही झालं, कारण की तिथं पण मी ट्रॅव्हल्समधनं उतरल्यावर करणार होती, पण मग बॅग यांनी पकडलेल्या होत्या दोघं तिघं आणि मी वीरला पकडलेलं होतं, त्यामुळे मग तेव्हा ब्लॉग झाला नाही. मग घरी आलो आणि मग वीर पण झोपला, स्नोई पण झोपलेली होती आणि मग आम्ही नाश्ता ते केलं, मग नंतर जेवण ते, त्यामुळे ना ब्लॉग राहूनच गेला. मग आता दुपारचं तर सगळं आवरलेलं आहे. आज नाश्त्याला कल्याणीने खमंग ढोकळे केलेले होते. मग आता सगळं आवरलं, म्हटलं चला आता ब्लॉग करूया. आणि मी तुम्हाला जे म्हटले होते ना, आम्ही खास कशासाठी इथं आलो तर स्नोईला भेटायला. थांबा मी तुम्हाला ती दाखवते. इथंच खेळते माझ्याजवळ, पण मग आता मी तुम्हाला तिची म्हणजे भेट करून देते. हे बघा आमची स्नोई कशी ती खेळते, बघा बघा. काय मी तिच्याशी बोलली ना की ती पण रिस्पॉन्स करते. हा स्नोई, काय झालं बाळा? बोल बोल बोल, अरे बोला, बोल ना. ऐश काय ऐश, बघा गाईस 2च महिन्याची बरं ती फक्त, आणि किती शार्प आहे. आपण जसं बोललो ना ती त्याला रिस्पॉन्स करते. काय स्नोई, कोण आला तुला भेटायला? वीर दादा आला. आम्ही तुम्हाला काल सांगितलं होतं ना गाईस की बुवा मला कसली एक्साइटमेंट आहे तिला भेटायची. ती बघा, आपण जरी थोडं पण बोललं ना ती लगेच आपल्याशी जास्त गप्पा मारते. तरी आता नाही मारत एवढ्या. हा स्नोई, आयशा आयशा, काय झालं तुला? काय झालं पिल्लूला? काय झालं? ओ आयशा, आमची पिल्लू ती ऐशू. ओ कशी बारी खेळते ती. बोला बोला बोला. इकडे ही कल्याणी आणि हे इकडे पाय आता झोपेतनं उठले. इकडे आमचे धीर. हा हे आमचे धीर. काय सर्व महाराष्ट्र बांधवांना आमच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय मनसे, जय मनसे. आणि हा इकडे वीर झोपला आहे. हा वीरचा झोका इथं आणि हा इथं स्नोईचा झोका आहे. स्नोई आता इथं झोपलेली होती आणि आता ती उठली. आता आम्ही खेळतोय तिच्यासोबत. हे बघा कशी गप्पा मारते. बघा तिला तिचे पप्पा समजता लगेच. मोठे पप्पा. तर गाईच आता वाजले 8:50 आणि बघा हा वीर ना आता झोपलेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसून तो उठून जाईल. आणि काही नाही आता बाकी आमच्या ना सासूबाई आले आहेत. मधले सासूबाई ह्या आहे आमच्या काकू. हाय करा काकू. हाय. आणि आज आमचा असा इकडे बटाट्याची भाजी, भात, पुरी, आंब्याचा रस असा बेत आहे. आणि आज ना खास म्हणजे काय माहिती का, आज कामगार दिन असतो तर सगळ्यांना सुट्टी असते, पण बिचारे आपण हाऊसवाईफ, आपल्याला सुट्टी कशाची, म्हणून ना आमचे भैया आम्हाला मदत करताय. बघा किती भारी ना. किती वाईट दिवस आले माझ्यावर. बघा ते बिचारे काम करताय आणि आम्ही लेडीज मी व्लॉग करते, काकू उभ्या आहेत आणि इकडे कल्याणी बघा ही पण आराम नाही करत आहे गाईज. आम्ही सगळा स्वयंपाक करून बसलेलो आहे. तर चल हाऊसवाईफला कधीही आराम नसतो. आम्ही सगळा स्वयंपाक वगैरे रेडी केला आणि मग भैया म्हटले की मी रस बनवतो म्हणून. आणि हे बघा इकडे कुठे दिसतंय, हे बघा आराम चाललाय साहेबांचा एकदम. ऐकून येणार बोल बघा. ते म्हणताय आज सुट्टी ना तर फुल एन्जॉय करायचा. बरोबर आहे काकू, रागवा. आणि आमच्याकडे 2 छोटे छोटे बेबी असल्यामुळे बघा पसारा त्यांचा, एक इकडे ते पण दाखवलं नाही. हे बघा छोटा बेबी.
आमची ना आता जेवण पण आटोपले. आता आम्ही आराम करू आणि आता मी हा व्लॉग संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तो व्लॉग ना नक्की 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 बघा, कारण की ना त्यात आम्ही ना पूर्ण म्हणजे सगळेजण ना एक चॅलेंज करणार आहोत आणि त्यातनं बघू आपण आता कोण जिंकतं म्हणून. आणि जो जिंकेल ना त्याला एखादी असं बक्षीस पण देणार आहोत, बघू. आणि तुम्हाला पण ना तो बघायला खूप आवडेल, कारण की त्यातनं भरपूर सारी कॉमेडी पण होईल. आणि काय अजून हेच, बाकी मग तुम्हाला सगळं नेक्स्ट व्लॉगमध्ये कळणार आहे. तर ना प्लीज प्लीज नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. बाय.